त्यांच्याकडे कोणतेही पद नसताना त्यांनी हजारो लोकांना पेन्शनची योजना दिली। त्यामुळे त्यांनी बरेचसे सामाजिक कार्य केले। सांगूळमध्ये रस्ता चालू असताना त्या रस्त्यावरती डबरे पडले असताना त्यांनी कोणतेही पद नसताना त्या कंत्राटदाराला जाऊन की तो रस्ता थांबायला लावला, PWला जाऊन रस्ता थांबवायला लावला व ते रस्त्याचं काम सुरळीत करून घेतले। कारण का आपल्या भागात एकमेव नेता म्हणजे मोगडे साहेबच आहे। मोगडे साहेब असणार 100%। त्यानंतर कोणतेही काम असलं तर ते कोणाचंही कुठल्या पक्षाचं आहे किंवा असं काही बघत नाहीत, त्यांचं 100% काम करून टाकतात। ते व्यक्ती बघून लोक मतदान करणार, पक्षाचं काही राहिलंच नाही। सकाळी एकात, दुपारी एकात आणि संध्याकाळी तिसऱ्याच पक्षात असते, त्यामुळे पक्षाचा काही संबंधच येत नाही। त्यामुळे लोक माणूस बघूनच मतदान करणार। बरेचसेच आहेत समस्या, म्हणजे पाण्याची समस्या आहे, परत गावठांमधल्या लाईटची समस्या आहे, त्यानंतर पाण्याच्या रस्त्याची समस्या आहे, मग तलावातील गाळ काढण्याची समस्या आहे। या सर्व समस्या जर सोडवायचे असेल तर आपल्याला आपलाच माणूस निवडून दिला पाहिजे, जेणेकरून ज्या माणसाने आपल्या भागातील काम केले पाहिजे। या निवडणुकीमध्ये वन साईड काय मोगडे साहेबच बसणार आहे, त्यात काय शंकाच नाही।